नांदेड जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे आता बळीराजा संकटात सापडलाय। सुरुवातीला झालेल्या अल्पशा पावसाच्या भरोशावर शेतकऱ्यांनी पेरण्या तर केल्या, मात्र आता पावसाने हुलकावणी दिल्याने सोयाबीनचं पीक धोक्यात आलंय। उमरी तालुक्यातील सिंधी गावातील कोवळी सोयाबीनची पिकं आता पावसाअभावी सुकू लागली आहेत। भरमसाठ महागलेली खतं आणि बी बियाणं खरेदी करून शेतकऱ्यांनी एकरी 25 ते 30 हजार रुपये खर्च केले, मात्र आता पाऊसच गायब झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं असून बळीराजा कमालीच्या चिंतेत आहे। याच संदर्भात बोलताना सिंधी गावातील सोयाबीन उत्पादक शेतकरी काय म्हणालेत पाहूया। बरगाडेकर बोलतो सर। या 5 बॅगा पेरल्या बघा, 5 बॅगातून 1-1.5 बॅग तो निघालीच नाही। आणि जे निघालंय ते काही ससे महाग लागलेत, डुकर महाग लागलेत, काही वाळून चढाई पावसाचा पत्ता नाही। 40 ते 30, 35 ते 40 हजार रुपये खर्च झालाय आणि काहीतरी होईल म्हणून अपेक्षा नाही केलं। आता पाण्याचा पत्ता आहे, आता हे ससे महाग लागले तर उघडून 1-1.5 बॅगचं तर निघालच नाही। आता त्याचा मार्ग काय काढावा आणि कसं करावं शेतकऱ्यांना सांगा तुम्ही। घ्यायचे आता काय हो, 35 रुपये भाव सोयाबीनला नाही, बॅगला 35 रुपये भाव आहे। माणूस सालभर जगाव कसा? आता सुख आहे, दुःख आहे, शिक्षण आहे, आदला आहे, बाजार आहे, हाट आहे, कशाने करावं? आता पावसाचा तर ये बोंब आहे। आता वाचाव का मराव? लोकांचं कर्ज कसं फिटावं? आता एक काढलेलं कर्ज कसं फिटावं? आता हे काय मार्ग काढावा त्याला? पावसाचा तर पत्ता नाही, महाग लागली तर मोडके निघायची कोणती, तर ससे नाहीत, ससे लागले तर डुकर हात, आणि एक तर पाऊस नाही, कुठं वाळून चलय तर कुठं मरून चलय, कुठं निघालय तर कुठं निघालं नाही। पावसाची अशी गत आहे शेतकऱ्याच्या माग। आता काय करते माणूस? आता आमचा तालुका उमरी होय, जिल्हा नांदेड, गाव सिंधी। एखादी काही समजा परत पेरणी जे झाली तर काय सरकारनं मदत करावा, असेल तर काही शेतकऱ्याला काय परतल येते काही नाही। आता काय पाणी पण नाही, काहीच ना। आता 1 महिना तर पेरणी लांबली जात आहे, तर काय येणार आहे? कर्जमाफीचा विषय काय आता कोणाला झालाय, ज्याचं आहे त्याच्याकडे कोणी 50 म्हणाले, कोणी 1.5 म्हणाले, काय अजून त्याचं काय नक्कीच नाही। त्याचं काहीतरी परत पेरणीचं काहीतरी